नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। संजय राऊत एक राजकारणातील सगळ्यात मोठं आणि सगळ्यांच्याच परिचयाचं नाव आणि याच संजय राऊतांबद्दल एक अतिशय धक्कादायक आणि सगळ्यांच्याच काळजाला घाव घालणारी म्हणजेच मन हेलावणारी माहिती आता मागेच 1 महिन्यांपूर्वी समोर आलेली होती। संजय राऊत एक असा नेता जो आपण रोज राजकारणाच्या माध्यमातून किंवा बातम्यांच्या माध्यमातून ऐकत होतो, पाहत होतो, ज्यांची रोज किमान एक पत्रकार परिषद तरी होत होती, ते संजय राऊत कुठेतरी आता दिसत नाहीयेत। म्हणजेच अशी माहिती समोर येत आहे की त्यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या होत्या की त्यांची प्रकृती किती गंभीर स्वरूपाची झालेली आहे, म्हणजेच त्यांना शारीरिक त्रास आहेत किंवा त्यांनी काही दिवस राजकारणातून सुट्ट्या मागितलेल्या आहेत, अशा बातम्या आपण मागे ऐकल्या होत्या। आणि अशातच एक दुःखद बातमी कळलेली आहे, ज्यामुळे सगळ्यांनाच म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे। तर मग नेमकं संजय राऊत यांना काय झालेलं होतं, कोणती बातमी समोर आलेली होती, संजय राऊत राजकारणापासून का दूर आहेत, याबद्दलचा सर्व सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठं नाव, म्हणजे राजकारणातलं एक सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व। तुम्ही जर आजपर्यंत राजकारणामध्ये रस असलेले किंवा आवड असलेले असाल तर तुम्ही रोज पाहिलंच असेल की किमान एक तरी त्यांची सकाळीच पत्रकार परिषद होतच होती। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संजय राऊत हे दौऱ्यावर देखील जात असायचे। मुंबईमध्ये जो काही मागे मोर्चा झाला होता, सत्याची लढाई किंवा सत्याचा जो मोर्चा होता, त्या मोर्चामध्ये सुद्धा ते सामील होताना दिसलेले होते। मात्र मग आता असं अचानक काय झालं किंवा असं अचानकच त्यांना कोणतं मोठं दुखणं आलं, ज्यामुळे ते एकदम राजकारणातून गायबच झालेले दिसतायत। संजय राऊत यांचं काम असं होतं, जी गोष्ट त्यांनी हाताशी घेतली ती गोष्ट ते पूर्ण करायचे, म्हणजेच त्याच्या मुळापासून त्या गोष्टीचा शोध घेऊन ती पूर्णत्वास आणण्याचं काम करणारा जर कोणी नेता असेल तर पहिलं नाव यायचं संजय राऊत। परंतु आता हेच संजय राऊत कोणत्या तरी मोठ्या दुखण्यामध्ये गुंतलेले आहेत, ज्यामुळे त्यांच्या करिअर म्हणजेच व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवनावर देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे। मग त्यांना नेमकं झालंय तरी काय, तर काही दिवसांपासून त्यांना आरोग्याच्या तक्रारी सुरू होत्या, त्यामुळेच त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट किंवा तपासण्या सुद्धा सुरू होत्या। हॉस्पिटल बदलणं चालू होतं। त्यांच्या शरीरामध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्यांना अक्षरशः चालणं सुद्धा अवघड झालेलं होतं। त्यांनी जर येणाऱ्या काही काळापर्यंत म्हणजेच काही दिवसांपर्यंत शरीराकडे पुरेपूर लक्ष दिलं नाही तर त्यांना काहीही होऊ शकतं, अशी त्यांची परिस्थिती सध्या होती। म्हणजे जर त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्यांना एका जागेवरून हलता सुद्धा येणार नाही। म्हणून किमान 2-3 महिने तरी राजकारणापासून त्यांनी दूर राहावं, असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तसंच तुम्ही तुमचं जे करिअर म्हणजेच व्यावसायिक जीवन आहे किंवा बाहेर फिरणं, दौऱ्यावर जाणं जे आहे, त्या गोष्टींपासून काही दिवस तरी लांब राहा, असं सांगितल्यामुळे संजय राऊत 2-3 महिने आता राजकारणात दिसणार नाहीयेत। आणि हा राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे, असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही। कारण संजय राऊत शिवसेनेमध्ये एकतर्फी तोफ लढवत होते। म्हणजे थोडक्यातच शिवसेना म्हटलं की संजय राऊत हे नाव आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर यायचं आणि नेमकं तोच नेता आता राजकारणापासून दूर आहे, थोडक्यात गायब आहे। तर अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी नेमकं करायचं काय एकट्याने, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। उद्धव ठाकरेंनंतर संजय राऊतच शिवसेनेचे प्रमुख वाटायचे, अशा नेत्याची आता गंभीर स्वरूपाची परिस्थिती शरीराची झालेली आहे। 2-3 महिने त्यांनी चांगली रेस्ट घेतलीच पाहिजे। त्यांनी जर आराम केला नाही तर त्यांच्या शरीराची परिस्थिती अजून जास्त खराब होऊ शकते। तसंच संजय राऊत हे सोडून जातील की काय, अशी परिस्थिती सुद्धा त्यांची होऊ शकली असती जर त्यांनी आराम केला नसता तर। आणि असा नेता टिकावा किंवा राहावा, राजकारणाला अशा नेत्यांची गरज आहे, असे देखील सगळ्यांना वाटलं असतं। कुठल्याही निवडणुका असो, एकंदरीतच कोणतंही राजकारण असो, तर शरीरापेक्षा किंवा आपल्या प्रकृतीपेक्षा काहीच जास्त महत्त्वाचं नाही। म्हणून त्यांचा हा निर्णय अत्यंत योग्य आहे। नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संजय राऊतांना सांत्वनपर ट्विट करून त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिलेलं होतं की श्री संजय राऊत यांची प्रकृती सध्या बरी नाहीये,
त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचं योग्य ते निदान होण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर योग्य ते उपचार घ्यावेत, लवकरात लवकर त्यांची प्रकृती व्यवस्थित व्हावी आणि पुन्हा त्यांनी राजकारणामध्ये आगमन करावं, असं नरेंद्र मोदी यांनी लिहिलं होतं. जरी ते विरोधी पक्षाचे असले तरी सुद्धा श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केलेली होती. त्यांनी जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांचं असंच योगदान पुढे देखील होत राहावं, यासाठी एक नेता पाहिजेच. जरी तो नेता विरोधक असला किंवा विरोधक बाजूने बोलणारा असला तरी सुद्धा कुणीतरी विरोधक असावा, म्हणून अशा नेत्याची सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाला गरज आहेच. आणि असे संजय राऊत आता 2-3 महिन्यांसाठी घरी आहेत, राजकारणापासून दूर आहेत, अशी त्यांच्या प्रकृतीबाबतची दुःखद बातमी होती असंच म्हणावं लागेल. तसेच कुठेतरी ठाकरे यांना सुद्धा एक धक्काच आहे असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि संजय राऊत हे लवकरात लवकर राजकारणात परत येतील अशी सकारात्मक प्रार्थना सगळ्यांनी करा.